पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि अवघा देश संतापला। पाकिस्ताननं केलेल्या या हल्ल्याला भारतानं उत्तर द्यावं अशी मागणी देशभरातून व्हायला लागली आणि सरकारनं एक सर्वपक्षीय बैठक बोलावली। एरवी एकमेकांच्या विरोधात बरसणारे सत्ताधारी आणि विरोधक देशाविरोधातील या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मात्र एकत्र उभे राहिले। भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यावरही भारतामध्ये सर्वपक्षीय बैठक बोलावली गेली आणि सगळ्या पक्षांनी सरकार जो निर्णय घेईल त्यासोबत आम्ही आहोत असं स्पष्ट केलं। पण भारतामध्ये ही एकता दिसत असताना तिकडे पाकिस्तानमध्ये मात्र प्रचंड अनागोंदी आहे। पाकिस्तानचे खासदार भर संसदेत पंतप्रधानांना सुनावतायत, तर शहबाज शरीफ यांचं अवघं सरकार सध्या लष्करी राजवटीच्या सावटाखाली पोहोचले। जब आपका वजीर आजम, जब आपका लीडर बुज़दिल हो, वो मोदी का नाम ना ले सके, उसको आप क्या पैगाम दे रहे बॉर्डर पे लड़ने वाले उस जवान को? पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना बुज़दिल म्हटलं जातंय। बुज़दिल म्हणजे भित्रा, बुज़दिल म्हणजे डरपोक, आणि तेही कुठे तर पाकिस्तानच्या संसदेत। भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकवर आणि त्यानंतर झालेल्या ड्रोन स्ट्राईकवर संसदेत चर्चा सुरू असताना एका विरोधी पक्षाच्या खासदाराने शहबाज शरीफ यांना बुज़दिल ही उपाधि दिली। पता नहीं कौन सा कायद, वो इंडिया के इन मामलात के ऊपर एक स्टेटमेंट नहीं आई। जनाब डिप्टी स्पीकर साहब, मुझे टीपू सुल्तान के वो एक कॉल याद आ रहा है कि अगर एक लश्कर जिसका सरदार शेर हो और उसके साथ लश्कर में गीदड़ हो तो वो शेरों की तरह लड़ते हैं। अगर शेरों का लश्कर उसका सरदार गीदड़ हो तो वो नहीं लड़ सकते, वो जंगे हार लेते हैं। इस वक्त बॉर्डर पे खड़ा वो फौजी जो हमसे तवक्को रखता है कि हमारा लीडर जो कौमी लीडर होता है या जो वजीर आजम होता है वो आईना होता है, वो फेस होता है, उसकी तवक्को है कि हमारी सियासी क़यादत वो दलेरी के साथ मुकाबला करेगी। जी वाइंड अप करें, जुम्मे का टाइम है। आखिरी 2 मिनट दे जी। लेकिन जब आपका वजीर आजम, जब आपका लीडर बुज़दिल हो, वो मोदी का नाम ना ले सके, उसको आप क्या पैगाम दे रहे बॉर्डर पे लड़ने वाले उस जवान को? आता शरीफ इतके बदनाम होण्याचं कारण काय? तर भारतानं केलेल्या ड्रोन स्ट्राईकवर शरीफ यांनी अजूनही एक चकार शब्दही काढलेला नाही आणि त्यामुळेच शहबाज शरीफवर त्यांच्याच देशातले नेते तुटून पडले। भारतानं केलेल्या एअर स्ट्राईक नंतरही शहबाज शरीफ यांनी केलेली विधानं ही अत्यंत बालिश होती और पाकिस्तान के उकाब मुकम्मल तौर पर तैयारी में थे और हमारे जहाजों ने पाकिस्तान की सरहदों को अबूर नहीं किया। जनाब स्पीकर, जो ही हिंदुस्तान के जहाजों ने पेलोड उन्होंने रिलीज किया, हमारे उकाब झपटे और आनन फानन 5 जहाज जिनमें 3 राफेल हैं उनको मार कराया और उनको ऊंधे मुंह वो कश्मीर पर जाकर गिरे, बठिंडा में जाके गिरे। शहबाज शरीफ यांनी 5 विमाने पाडल्याचा दावा तर केला, पण त्याचा एकही पुरावा पाकिस्तान देऊ शकला नाही आणि त्याचीच खिल्ली खुद्द पाकिस्तानातच उडवली गेली। शहबाज शरीफ यांनी त्या ठिकाणी सांगितलं की भारताची आम्ही 5 विमाने पाडली। खरं म्हणजे हे जे पिक्चरायझेशन झालेले आहे हे 2021 मध्ये मिग 21 जो आपलं विमान क्रॅश झालं होतं त्याचे पिक्चर्स त्यांनी त्याचे वापरून त्याचं एक फेक नॅरेटिव्ह केलं, तेच पुन्हा पुन्हा दाखवून एक प्रकारे भारताविरुद्ध फेक नॅरेटिव्हचं एक यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आधीच पाकिस्तानची दोरी नेमकी कोणाच्या हातात आहे याबद्दल साशंकता आहे, कारण पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीर हाच पाकिस्तानला कंट्रोल करत असल्याची चर्चा खुद्द पाकिस्तानातच आहे। इतकंच काय, असीम मुनीर
हाच पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड असल्याचा दावा केला जातोय आणि त्याचं कारण आहे काश्मीरवर असलेला त्याचा डोळा. Government's stance on Kashmir is absolutely clear. It was our jugular vein. It is our jugular vein. We will not forget it. And we will not leave our Kashmiri brethren in their heroic struggle, what they are waging against the Indian occupation. या दोघांचीही अवस्था तर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी तर पाकिस्ताननं दहशतवाद्यांना पोसल्याची कबुली अख्ख्या जगासमोर दिली होती. But you do admit, sir, that Pakistan has had a long history of backing and supporting and training and funding these terrorist organizations. Well, we have been doing this dirty work for the United States for about 3 decades, and West, including Britain. एकूणच काय, पाकिस्तानमधल्या सत्ताधीशांमध्ये समन्वय नाही. पाकिस्तानला कोण चालवतंय हेही स्पष्ट नाही. मुनीरचं वाढतं प्रस्थ शरीफ यांची डोकेदुखी वाढवणार आहे, पण विना लष्कराचा पाठिंबा शरीफ यांच्या हातात काहीच नाही. शहबाज शरीफ आधीच राजकारणाच्या चक्रव्यूहात अडकले होते. आता भारतानं केलेल्या हल्ल्यानं शरीफ यांची उचलबांगडीच निश्चित असल्याचं बोललं जात आहे. तसं झालं तर पाकिस्तानात पुन्हा एकदा लष्करी राजवटीची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.